बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर स्फोटक आरोप. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला. खोटं वाटत असल्यास उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा. रामदास कदमांचं खुलं आव्हान. बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय? शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं. पवार मातोश्रीवर आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही. रामदास कदमांचा खळबळजनक दावा. रामदास कदमांच्या तोंडात कोणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं म्हणजे बाळासाहेबांशी बेईमानी. संजय राऊतांचा हल्लाबोल. जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल. उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर रामदास कदमांचा इशारा. अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार. दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार. उद्धव ठाकरेंनी राणेंना बाळासाहेबांची भेट घेऊ दिली नव्हती. नितेश राणे यांचा आरोप. तर रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला. स्वित्झर्लंडवरून कोण कागदपत्र घेऊन येणार होतं? ठाकरेंनी सांगावं. नितेश राणेंचा सवाल. पुण्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. वसंत मोरेंकडून तयारीचा आढावा. नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्या. शहराचं वाटोळं होईल. 14 गावं नवी मुंबई हद्दीत नको. कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का? गणेश नाईकांनी काही अडचण असेल तर एकनाथ शिंदेंची वेळ घ्यावी, मात्र उठसूट टीका खपवून घेणार नाही. उदय सामंतांचा इशारा. या ताटातलं त्या ताटात देऊ नका. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंचं विधान. तर तुमच्या राजकीय करिअरचा देवारा करू, माझ्या नादी लागू नका. जरांगेंचा मुंडे भाऊ बहिणींना इशारा. रक्तानं हात माखलेल्यांनी माझ्या नादी लागू नये. शहाणपणा करायचा नाही. मागचा पुढचा काढेल. जरांगेंचा सूचक इशारा. धनंजय मुंडे स्वतःच्याच घरात आग लाव्या. येत्या 4 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार. करुणा मुंडे यांचा मोठा दावा. 23 मार्च 1994ला आमच्या ताटातलं आरक्षण तुमच्या ताटात ठेवलं. तेच 16% आरक्षण परत मागतोय. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून मराठा समन्वयक अॅडव्होकेट योगेश केदार यांची टीका. ओबीसी हे वंचितला स्वीकारायला तयार नाही. भाजपा आणि आरएसएसनं ओबीसींचा घात केला. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. मुंबईत आज प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये बदल होणार का यावर चर्चा होणार. तर बबनराव तायवाडेंनाही बैठकीला बोलवल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर. विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह. ओबीसींसंदर्भातल्या बैठकीला बबनराव तायवाडे जाणार नाहीत. आजच्या ओबीसी बैठकीला ओबीसी महासंघ जाणार नाही. आमची भूमिका वेगळी असून बैठकीला जाणार नाही. तायवाडेंचा निर्णय. राज्यात दुकानं, हॉटेल 24 तास खुले ठेवता येणार आहेत आणि यावर आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत निशाणा. भाजपने माझ्या मुंबई 24/7 धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती. त्याच धोरणाचा भाजपने आता अध्यादेश पुन्हा काढल्याची केली टीका. पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर विविध विकास कामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ. तर 9 ऑक्टोबरला ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यासह बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2025ला लावणार हजेरी. नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिवा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब. केंद्र सरकारची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी. लवकरच घोषणा होणार. शेकावतचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासानी जाऊन भेट घेतली. विमानतळावर कामगारांची भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावं या मुद्द्यांवर चर्चा झाली. पुढील काही दिवसात मनसे, शेकाप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्तरित्या नवी मुंबई विमानतळावर मोर्चा निघणार. नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप. कोल्हापूर शहरातल्या विविध समस्यांसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची बैठक. महापालिकेच्या भूखंडावर प्रायव्हेट बिल्डरने बिल्डिंग बांधल्यावरून राजेश क्षीरसागर अधिकाऱ्यांवर भडकले. हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी? क्षीरसागर यांचा अधिकाऱ्यांना जाब. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर असून 8 दिवस पाणीपुरवठा न होणं ही चांगली गोष्ट नाही. राजेश क्षीरसागर बैठकीत आक्रमक. तर पाणीपुरवठ्यातील दोषी आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना येत असलेल्या अडचणी लवकरच दूर करू. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींच्या सुनावणीनंतर आयोगाचा प्रभाग रचनेला ग्रीन सिग्नल. लवकरच आरक्षणाची सोडतही जाहीर करणार. पालिका उपायुक्तांची माहिती.
उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई हायकोर्टाचा झटका. स्टेट बँक ऑफ इंडियाचा आदेश रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार. अंबानींचं कर्ज खातं फसवणूक म्हणून वर्गीकृत करणारा स्टेट बँकेचा आदेश. पुण्यात गौतमी पाटीलवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांसह ठाकरेंची सेना आक्रमक. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करू, तपासात त्रुटी ठेवणार नाही. ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केल्यानंतर सिंहगड पोलिसांचं कुटुंबियांना आश्वासन. गौतमी पाटीलच्या कारनं अपघात झाल्याच्या प्रकरणासंदर्भात पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार. अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलवली, कुणी फोन केला याचा तपास होईल. सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखल. नागपूरमध्ये चतुर्थ श्रेणीत समावेशाच्या मागणीसाठी महसूल सेवकांच्या आजपासून आमरण उपोषणाचा इशारा. 22 दिवसांपासून महसूल सेवकांचं नागपुरात सुरू आहे राज्यव्यापी आंदोलन. प्रशासन मागण्या मान्य करत नसल्यानं आमरण उपोषणाचा इशारा. आमदार प्रकाश सुर्वेंकडून करमाळ्यातील पूरग्रस्तांना मदत. करुणा सेवा ट्रस्ट आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून संयुक्त मदत. 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला मदतीचा ट्रक सोलापूरला पाठवला. जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत. देवस्थानांचे प्रमुख विश्वस्त मंगेश घुणे यांची घोषणा. यापैकी 51 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार, तर 60 लाखांच्या शेतकऱ्यांना वस्तू दिल्या जातील. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पांढरी वस्तीजवळ नागरिकांच्या रस्त्यासाठी संघर्ष. 20 वर्षापासून रस्त्यासाठी अर्ज करूनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. धुळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विविध गावात शेतीची पाहणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं तात्काळ मदतीची मागणी. धुळे तालुक्यातील गरताड शिवारात शेतातील पिकांचं पाळीव डुकरांकडून नुकसान. 5 ते 6 वर्षापासून नुकसान होत असल्यानं पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्याची प्रशासनाकडे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूर भागात परतीच्या पावसानं मक्यासोबत कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतातील मक्याला कोंब फुटल्यानं शेतकरी अडचणीत. पावसामुळे मका सडण्याच्या स्थितीत. मीरा भाईंदरमध्ये एसएन कॉलेजच्या कर्मचाऱ्याकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीत 6,03,000 रुपये जमा. नवी मुंबईतील 4 नवरात्र उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल. ध्वनी प्रदूषण आणि इतर नियमांच्या अटी शर्तींचं पालन न केल्याने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नवी मुंबईत खारघर विभागांतर्गत खारघर, कठे, कळंबोली आणि तळोजा या 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्चित. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी खारघर विभागाचा कार्यभार स्वीकारला. वसईत उत्तर भारतीय विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाच्या तोंडाला काळं फासलं. हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं काळं फासल्याचा कार्यकर्त्यांकडून दावा. कर्जतच्या मांडवणीत हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा मृत्यू. कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट. पंचनामा करत कर्जत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अमरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतून भयंकर गॅस उत्सर्जन. गॅसला ऍसिडसारखा दर्प असल्याचा दावा. गॅसमुळे बी केबिन रोड परिसरातल्या नागरिकांना मोठा त्रास. एमपीबीसीकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिक आक्रमक. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या औषधामुळे 6 लहान मुलांचा मृत्यू. मुलांच्या मृत्यूमुळे खोकल्याच्या 2 प्रकारच्या औषधांवर प्रशासनाकडून तात्पुरती बंदी. जळगाव हिवरखेडा गावाजवळ संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. तरुण रात्रीपासूनच बेपत्ता होता. सकाळी गावाजवळ त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. मुंबईमध्ये स्वामी विवेकानंद कॉलेजजवळील कारमध्ये मृतदेह आढळला. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.